हाय गाईज हाय गाईज बघा. तर मी आज पुरणाची पोळी बनवत आहे शिवरात्रीच्या निमित्ताने. हे बघा, पुरण मी चाळणीमधून काढून घेतलेलं आहे आणि आता त्याला हटवत आहे साखर टाकून. आणि इकडे बघा पीठ मळून ठेवलेलं आहे आणि इकडे भात झालेला आहे. बघा, आता मी पुरणपोळी एकदम छान अशी बनवते आणि आमटीची पण तयारी मस्तपैकी चालू आहे. आमटी पण खूप छान करते मी. हे बघा आमटीचं साहित्य. बघा, आपण पुरणाला हटवून घेऊया. हे बघा, आता पुरण हटवून तयार झालेलं आहे. याला आपण थोडंसं थंड व्हायला ठेवूया. तोपर्यंत मी बघा हे आमटीचं मसाला तयार करून घेते आणि आमटीला फोडणी देते. तर हे बघा, आमटीचा मसाला तयार झालेला आहे. हे टोमॅटो, लसूण, अद्रकची पेस्ट, कढीपत्ता आणि हे कांदा, खोबरं आणि इकडे गरम मसाला, लाल तिखट. बघा, आता तेल टाकूया. तेल तापलेलं आहे. थोडेसे त्याच्यामध्ये जिरे, बघा जिरे काढलेले आहेत. आता लसूण टाकून बघा, आता लसूण लाल होते. बघा, लसूण मस्तपैकी कढीपत्ता, लाल तिखट 2 चमचे, आणि हे बघा, ज्यावेळेस आपण पुरण शिजवून घेतो ना, हरभऱ्याची डाळ, त्यावेळेस डाळ शिजल्यावर हे त्यातलं पाणी आहे, हे आपण आता फोडणी देऊया आमटीला. आणि त्यात आपण हे राहिलेले मसाले टाकून घेऊया. हे बघा, आमटी तयार झालेली आहे. आता आपण थोडं एक उकळी घेऊया काढून. त्याआधी थोडासा गरम मसाला टाकून एक उकळी काढून घेऊया. बघा, एवढा उंडा घ्यायचा आणि बघा मी तवा ठेवलेला आहे. इकडे आमटी शिजत आहे आणि आता पोळीचा उंडा बनवून घेते मी. बघा, एवढं पीठ आणि एवढंच पुरण. तर हे बघा, पोळीचा उंडा तयार केलेला आहे. मी आता फक्त लाटून घेते आणि तव्यावर टाकल्यावर परत दाखवते. बघा, इकडे आमटी पण शिजते. हे बघा, आमटी तयार झालेली आहे. झणझणीत अशी आमटी तयार झालेली आहे. बघा, हे बघा, ही पुरणपोळी तयार झालेली आहे. बघा, मस्त अशी टमटम फुगलेली पोळी, पुरणपोळी. बघा, हे बघा, पुरणाच्या मस्तपैकी पोळ्या. हे बघा, आता आम्ही पुरणपोळीचं जेवण करतोय. आता
एकदम छान अशी आमटी झालेली आहे, पुरणपोळ्या पण झालेल्या आहे। या जेवायला तुम्ही पण। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।